श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात. अमावस्या आलेली असेल तर या अमावस्येला शनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असं संबोधलं जाते. तर अमावस्येच्या दिवशी स्नान, उपवास आणि श्रद्धाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी भगवान शिव आणि श्रीहरी विष्णू त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला किंवा या दिवशी पिंपळाच्या झाडाशी मुळाशी जल अर्पण केल्याने एखाद्या विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यानंतर 108 प्रदक्षिणा कराव्यात. सौमती अमावस्येला भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख, समृद्धी, आनंद मिळत असतो. कारण या दिवशी पिंपळाच्या मुळाशी पूजा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करावा, ज्यामुळे आपण जी पूजा केलेली आहे ती पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते. म्हणून या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी तर्पण, पिंडदान आणि दानधर्म केल्याने आपल्या पूर्वजांचा जे आहे आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. आणि या दिवशी मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळावं, शिक्षणात प्रगती मिळण्यासाठी या दिवशी दही भाताचा नैवेद्य आपल्या स्लॅबवर ठेवला जातो, ज्यामुळे आपल्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळत असते. त्याचबरोबर या दिवशी लोखंडी वस्तू दान करणे, तीळ दान करणे किंवा ज्या पांढऱ्या वस्तू आहे ह्या गरीब व्यक्तींना दान केल्यानंतर आणि आपल्या घरामध्ये जे राहणारे व्यक्ती आहेत ते पितृदोषाचा प्रभाव हा कधीच कमी पडत नाही. जर पितृदोषाचा सामना करत असाल तर या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी आवर्जून पूजा करावी. यानंतर भक्तीप्रमाणे गरम कपडे, दही, फळे, गहू, शेंगदाणे या वस्तू ज्या आहे एखाद्या गरीब व्यक्तींना दान कराव्यात. असं म्हटलं जाते की गरीब व्यक्तींना ह्या वस्तू दान केल्याने आपल्याला पितृदोषाची समस्या असेल किंवा पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि पितरांना मोक्षप्राप्ती होण्यासाठी गरीब व्यक्तींना एखाद्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी आवर्जून भाजी, भात, पोळी, वरण हे ज्या वस्तू आहे किंवा हे जे अन्न आहे हे ग्रहण करायला एखाद्या गरीब व्यक्तीला द्यावेत. तर पहा, सौमती अमावस्येच्या दिवशी चुकूनही ह्या 6 चुका करू नका. तर पहा, सौमती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होत असते. शनी अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होत असते. जर एखाद्या व्यक्तीला जर जास्त हानी पोहोचायची असेल तर या दिवशी हानी पोहोचू शकते, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आवर्जून या दिवशी स्मशानभूमीमध्ये किंवा स्मशानभूमीजवळ जाऊन उभे राहू नये किंवा काही काम असेल तरीही जाऊ नये. कारण ही जी शनी अमावस्या आहे ही आपल्या पितरांना समर्पित केली जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी काही चुका केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही. आपल्या जीवनात दुःख, दारिद्र्य येत असते. कारण या दिवशी जर तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये या दिवशी मद्य, मांस आणि मासे इत्यादीचे सेवन जर तुम्ही केलात तर आपल्या पितृदोषाचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांतता राखा. कोणत्याही प्रकारचं भांडणात किंवा पती पत्नीमध्ये सहभागी होऊ नका. आणि घरामध्ये पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होतील किंवा घरामध्ये विनाकारण मुलांचं किंवा आईंचं जास्तीत जास्त जर वाद होत असेल तर टाळावे. या दिवशी चुकूनही भांडणं करू नये किंवा पती पत्नीमध्ये वाद होतील असं वागू नये. या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य जे आहे हे करू नका. कारण हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते, त्यामुळे शुभ कार्य चुकूनही करू नका. कोणत्याही प्रकारची खरेदी देखील या दिवशी केली जात नाही. नवीन काम सुरू करू नका. कारण सौमती अमावस्येच्या दिवशी आणि शनी अमावस्येच्या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे किंवा कोणतं काम चालू करणे शुभ मानलं जात नाही. अमावस्येच्या दिवशी पितरांना ही अमावस्या समर्पित केली जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे अशी कामे केली जातात. या दिवशी राग असेल किंवा अहंकार असेल ते टाळावे आणि स्वतःच्या फायद्यासाठी कोणताही असहाय्य व्यक्तीला त्रास देऊ नका. असं म्हटलं जाते की या दिवशी आपलं घर स्वच्छ करावे,
मीठ, हळद आणि चिमूटभर गंगाजल आणि गोमूत्र टाकून फरशी पुसावी आणि आपलं या दिवशी घर स्वच्छ करून घ्यावे, जाळं चळमट काढावे, कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित केली जाते. असं म्हटलं जाते की जेवढं घर आपण स्वच्छ ठेवलं तेवढी घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते. हा दिवस शनिदेवाला सुद्धा समर्पित केला जातो, कारण ही शेवटची शनिवारची आणि वर्षातील शेवटची अमावस्या आहे. शनिदेवाचा जन्म झाला होता. तर यंदा 2025 मधील पहिली शनी अमावस्या चैत्र महिन्यातील अमावस्या तिथीला असणार आहे आणि हिंदू कालनिर्णयानुसार 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि 29 मार्च रोजी संध्याकाळी 4:30 वाजता या अमावस्येची शनी अमावस्येची समाप्ती होणार आहे. तर हिंदू धर्मात उदय तिथीला खास महत्त्व दिले असल्याने यावर्षी शनी अमावस्या 29 मार्चला असणार आहे, आपल्याला साजरी करायची आहे. म्हणून या दिवशी आपल्याला शनी मंदिरात जायचं आहे. शनी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला जर 7:30 चालू असेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला विघ्न येत असेल आणि घरामध्ये कोणतंही कार्य सफल होत नसेल, मुलाला किंवा घरातील मुलगी असेल हिचं लग्न ठरत नसेल, मुलाचं लग्न ठरत नसेल, मुलाच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये यशप्राप्ती होत नसेल, घरात दारिद्र्य गरिबी येत असेल, तर ह्या समस्या दूर होण्यासाठी या दिवशी आवर्जून चिमूटभर काळे तीळ या ठिकाणी अर्पण करायचे आहे, ज्यामुळे आपल्या जीवनात येणारी साडेसाती असेल, दुःख असेल किंवा दारिद्र्य असेल ही दूर निघून जात असते. तर या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे. या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि एक ताट भरून घ्यायचं आहे. ताटामध्ये एक आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे, पिण्याचे पाणी त्यामध्ये भरून घ्यायचे आहे. पांढऱ्या रंगाची फुले घ्यायची आहेत. जर आपल्याला गोकर्णाचं निळ्या रंगाचं जर फूल मिळालं तर आवर्जून घ्यावे, कारण या दिवशी निळ्या रंगाचं फूल जे आहे हे भगवान शिवशंकराला अर्पण केल्याने आपल्या जीवनात येणारे दुःख, दारिद्र्य, साडेसाती दूर होत असते. म्हणून आपल्याला आवर्जून कुठेही तुम्हाला हे जर फूल दिसले तर आवर्जून ताटामध्ये घ्यावे. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुले आवर्जून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला जास्वंदाची फुले घ्यायची आहे आणि गुलाबाचं फूल माता पार्वतीला आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे. 2 वाती आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहे. तर आपल्याला शुद्ध गाईचं पवित्र तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला या तुपामध्ये 2 वाती किंवा फुलवट टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा भगवान शिवशंकराच्या बेलाच्या झाडाजवळ आपल्याला लावायचा आहे. जर तुमची किती दिवसापासून जर मनोकामना पूर्ण होत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल, तुम्ही सतत एखादं काम हातामध्ये घेतलेलं असेल, ती पूर्ण करण्यासाठी किंवा मुलाच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात, तरी तुमची इच्छा जी आहे ती अधुरीच राहिलेली आहे, पूर्ण होत नसेल, तर आवर्जून आपल्याला एक मातीचा किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. जर तुम्ही मातीचा दिवा घेतला तर मातीचा दिवा हा पंचामृताने बनलेला असतो. मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनलेला असतो. म्हणून तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल, कारण कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते. आपण जी इच्छा मागत असतो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. त्यासाठी आपल्याला इथे कणकेचा किंवा गव्हाच्या पिठाचा आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 फुलवाती टाकायच्या आहेत. त्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहेत आणि यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे हा भगवान शिवशंकराच्या बेलाच्या झाडाजवळ आपल्याला लावायचा आहे. आणि आपल्या मनातील इच्छा जी आहे ती व्यक्त करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे आहे, जल अर्पण करायचं आहे, पंचामृत अर्पण करायचं आहे, परत जल अर्पण करायचं आहे, हळदी, कुंकू, भस्म, त्याचबरोबर चंदन लावायचं आहे पिंपळाच्या झाडाला. आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा देखील करायची आहे. दक्षिणेला तोंड न करता उत्तर दिशेला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे आणि भगवान शिवशंकराची पूजा आराधना करून घ्यायची आहे. जलाभिषेक करायचा आहे आणि डोकं टेकवायचं आहे भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ. आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकराकडे मागायची आहे. असं म्हटलं जाते की कोणतीही इच्छा जर आपली असेल, जशी की नोकरी मुलाची लागत नसेल किंवा मुलगा जो आहे हट्टीपणा करत असेल किंवा आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी संपत नसेल, कर्ज संपत नसेल, तर करोडाच्या कर्जातून तुमची मुक्तता होईल. भगवान शिवशंकराला असा एक दिवा लावल्याने आणि भगवान शिवशंकराची पूजा आराधना केल्याने, एक कलश
लोटा जे आहे, कलश जे आहे, भगवान शिवशंकराच्या पिंडीवर रोज सोमवारच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी अर्पण केल्याने विधिवत या तिन्ही दिवशी जर तुम्ही दर महिन्याला पूजा केली आणि भगवान शिवशंकराच्या मंदिरात असा एक तुपाचा दिवा जर लावला तर भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. असं म्हटलं जाते की भगवान शिवशंकराची आराधना किंवा उपासना आणि महामृत्युंजय या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने आपल्या जीवनात येणारे साडेसाती दूर होत असते. म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी या मंत्राचा जप आवर्जून करावा आणि हा एक मुलांच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हा दिवा लावावा. जर आपल्या घरामध्ये पतीला चांगला व्यवसाय लागलेला नसेल किंवा नोकरी लागलेली नसेल तर असा हा उपाय केल्याने पतीची नोकरी लागत असते चांगल्या ठिकाणी. त्याचबरोबर मुलांना शिक्षणात प्रगती होते, त्यांना सरकारी नोकरीसुद्धा लागत असते. म्हणून हा उपाय नक्की करून पहा. जीवनात यश समृद्धी नक्की लाभेल. घरात दारिद्र्य गरिबी दूर होऊन माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करेल. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.